आपला, सेवा आपले काम. देशासाठी जन्म आपला, सेवा आपले काम. त्याच्यासाठी चंदन होऊन झिजवीन माझे प्राण. त्याच्यासाठी चंदन होऊन झिजवीन माझे प्राण. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी वर्ग 10 ची विद्यार्थिनी कुमारी नंदिनी महले. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आजचा हा दिवस फक्त सुट्टीच्या किंवा ध्वजारोहणाचा दिवस मर्यादित नाही, तर तो आपल्या सन्मानाचा आणि आपल्या अस्तित्वाचा दिवस आहे. 26 जानेवारीला आपण स्वतंत्र झालो खरे, पण त्या स्वातंत्र्याला टिकवण्यासाठी आपल्याला एका भक्कम पायाची गरज होती. आपल्या पूर्वजांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला एक असे कायदेमंडळ हवे होते, जिथे गरिबाच्या झोपडीपासून ते श्रीमंताच्या वाड्यापर्यंत सर्वांना सारखा न्याय मिळेल. अनेक वर्षाच्या बलिदानाची आणि संघर्षाची मेहनत करून आपण आपल्या संविधानाचा स्वीकार केला. त्या संविधानाने आपल्याला केवळ कायदे दिले नाही, तर तुम्हाला आणि मला प्रजासत्ताक बनवले. हा दिवस फक्त प्रजासत्ताक दिवस आहे. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की ह्या देशाची जनता इथला श्वास आहे आणि संविधान या देशाचा पवित्र धागा आहे आणि आपण त्या पवित्र धागेमध्ये गुंफलेलो आहोत. त्या संविधानाने आपल्याला खूप काही कर्तव्य दिले आहे. ते जबाबदारी आज आपण अनेक जण विसरत चाललेलो आहोत. भ्रष्टाचार एका रोगासारखा आपल्या समाजाला पोखरत आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी नियम मोडणे ही जणू एक सवय झालेली आहे. बेरोजगारीचे संकट तरुणांच्या डोळ्यातील स्वप्न हिसकावून घेत आहे. एवढेच नव्हे, तर ज्या निसर्गाने आपल्याला जीवन दिले त्या निसर्गाची आपण बेसुमार हानी करत आहोत. आणि आज आपण म्हणतोय की मनुष्य तांत्रिक दृष्ट्या पूर्ण करत आहे, पण आज आपली नैतिकता आणि संवेदनशीलता कुठेतरी हरवत चालली आहे का? हा प्रश्न आज आपल्याला स्वतःलाच विचारावा लागेल. लोकशाही म्हणजे केवळ दर 5 वर्षांनी केलेले मतदान नव्हे, तर लोकशाही तेव्हा जिवंत राहते तेव्हा प्रत्येक नागरिक आपली जबाबदारी ओळखतो. आपण रस्त्यावर कचरा टाकणार नाही, आपण भ्रष्टाचाराला साथ देणार नाही, आपण आपल्या निसर्गाची हानी करणार नाही आणि आपण आपल्या स्वार्थासाठी नियम मोडणार नाही. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण आपली राष्ट्रभक्ती सिद्ध करू शकतो. संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करताना आपण इतरांचा आदर करायला विसरतोय का? आज आपण ज्या अनियतीने वागत आहोत ते आपल्या भविष्यासाठी घातक ठरू शकते. आपण म्हणतोय प्रगती म्हणजे केवळ कॉन्क्रीटची जंगले उभे करणे नव्हे, तर प्रगती म्हणजे ज्या समाजामध्ये ज्या क्षेत्रामध्ये प्रत्येक हाताला काम असेल तेव्हा खऱ्या अर्थाने आपण प्रगती करू शकतो. जिथे हवा शुद्ध असेल आणि जिथे माणुसकी म्हणून हाच श्रेष्ठ धर्म असेल. ना सरकार मेरा है ना रौब मेरा है, ना सरकार मेरा है ना रौब मेरा है, ना बड़ा नाम मेरा है. मुझे तो एक छोटी सी बात का गौरव है, मुझे तो एक छोटी सी बात का गौरव है. ये हिंदुस्तान मेरा है, ये हिंदुस्तान मेरा है. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.